नमस्कार मंडळी, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत शुभ आणि आनंदाचा सण आहे आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो। गुढीपाडवा हा केवळ सण नसून तो नवीन सुरुवात, विजय आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो आणि तसेच हा सण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो। या दिवशी जर तुम्हाला एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही। 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे। त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करू शकता किंवा एखादी वास्तू खरेदी करू शकता, गाडी खरेदी करू शकता किंवा एखादा नवीन व्यवसाय देखील सुरुवात करू शकता। तसेच सोने चांदी हे सुद्धा खरेदी करू शकता। तसेच बघा, या दिवशी जर आपण एखादी वस्तू किंवा गाडी तसेच सोने चांदी खरेदी केली तर त्यामध्ये वाढ होत जाते, ती विकायची वेळ आपल्यावर येत नाही। त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्कीच एखादी तरी वस्तू खरेदी करू शकता। त्याचबरोबर तुम्ही या दिवशी एखादा व्यवसाय सुरू केला तर त्यामध्ये तुम्हाला हमखास यश प्राप्त होते, इतका हा दिवस शुभ मानला जातो। तर बघा, हिंदू नववर्षाचे प्रतीक मानली जाणारी गुढी ही एका वस्त्राशिवाय सदैव अपूर्णच मानली जाते। म्हणजे हेच की आपण नववर्षाची गुढी उभारली पण तिला कोणतेही वस्त्र लावलं नाही तर ती नक्कीच अर्धी अपुरी वाटणार। तर या गुढीला वस्त्र म्हणून आपण साडी नेसवतो आणि ती साडी कोणत्या रंगाची नेसावी, कोणत्या रंगाची साडी नेसवू नये, कोणते रंग शुभ आहेत याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, यंदा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आलेला आहे। सकाळी 6:52 फाल्गुन अमावस्या आहे। त्यामुळे गुढीपाडव्याचा सण किंवा चैत्र शुक्ल प्रतिपदा ही तिथी सुरू होईल। तसंही आपल्याकडे उदय तिथी अर्थात सूर्यानं पाहिलेल्या तिथीनुसारच सगळे सण साजरे केले जातात आणि गुढी सुद्धा अगदी सूर्योदयाच्या वेळी उभारण्याची पद्धत आहे। गुढी ही आकाशाच्या दिशेने लावली जाते, म्हणजे काय, आपल्यापेक्षा ती उंच असावी लागते। म्हणूनच ती घरावर, छतावर किंवा इतर कुठे जागा नसेल तर आपण खिडकीला सुद्धा ती बांधू शकतो। गुढी उभारण्यासाठी एक लांब बांबू घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, साखरेच्या गाठीची माळ आणि एक सुंदर फुलांची माळ आणि तसेच पितळाचा तांब्या किंवा तांब्याचा तांब्या इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला एक साडी देखील लागणार आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहे। तर बघा, गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात। ब्रह्मदेवाच्या नावावरून या ध्वजाला ब्रह्मध्वज हे नाव मिळालेलं आहे, कारण या दिवशी उभारलेली गुढी ही ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्मितीच्या स्मरणार्थ उभारलेला पवित्र ध्वज आहे। त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज असेही नाव मिळालेले आहे। तर बघा मंडळी, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे वेगळे आणि अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो। काही रंग सकारात्मक, शुभदायी, लहरी प्रदान असतात आणि काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात। पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही 4-5 रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत। प्रत्येक कार्यासाठी आणि देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात। काही रंगामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तर मी तुम्हाला असे काही 4-5 रंग सांगणार आहे। त्या रंगाची साडी गुढीला तुम्ही नेसवू शकता आणि तुम्ही स्वतः देखील नेसवू शकता। तर बघा, अनेकांना असा प्रश्न पडतो की गुढीसाठी नवीनच साडी आणावी का? तर बघा, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्की गुढीला नवीन साडी आणू शकता किंवा मग तुमच्या घरामध्ये एखादी चांगली साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही गुढीला नेसवू शकता। पण लक्षात घ्या, साडी कुठेही धुतलेली किंवा खराब झालेली साडी मात्र तुम्ही गुढीला नेसवू नका। जर तुम्ही एखाद्या वेळेस ती साडी घातलेली असेल पण ती धुतलेली जर नसेल तर तुम्ही ती साडी गुढीला नेसवू शकता। तर बघा, गुढीला नेसवण्यासाठी सर्वात पहिला आणि शुभ रंग म्हणजे केशरी रंग, कारण की गुढी ध्वजाचे प्रतीक आहे। आपण सर्वजण म्हणतो की गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे।
त्यामुळे केशरी रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये रेशमी, काठपदराची, खणाची अशा प्रकारची साडी असली तरीही चालू शकतं. केशरी हा खूप शुभ रंग आहे. केशरी रंगामधून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी नेसवू शकता. त्यानंतर दुसरा शुभ रंग म्हणजे लाल रंग. लाल रंग सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप शुभ मानला जातो. आपण कोणतीही पूजा मांडताना किंवा रोजची देवपूजा करताना शक्यतो लाल रंगाचे वस्त्र वापरतो, कारण माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यासोबतच आपल्या सौभाग्यातील कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं. गुढीला लाल रंगाची साडी नेसवल्याने घरात सुख, समृद्धी आणि आर्थिक भरभराट होते. तसेच लाल रंग आनंद, विजय आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. त्यामुळे गुढीला लाल रंगाची साडी नेसवल्याने घरात आनंद, सकारात्मकता आणि देवाची कृपा घेऊन येतो असे मानले जाते आणि म्हणून तुम्ही गुढीला लाल रंगाची साडी देखील नेसवू शकता. त्यासोबतच तुम्ही पिवळा, हिरवा, गुलाबी, राणी कलर, पोपटी, चिंतामणी, जांभळा कलर या रंगाच्या सुद्धा साड्या नेसवू शकता. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंग अशुभ मानले जातात. त्यामध्ये काळा रंग आणि पूर्ण पांढरा रंग असलेला आणि राखाडी कलर हे रंग आपल्याला गुढीसाठी अजिबात वापरायचे नाहीत. तर बघा, मी तुम्हाला हे जे काही शुभ रंग सांगितले आहेत त्यापैकी तुमच्याकडे ज्या रंगाची साडी असेल त्यापैकी तुम्ही कोणतीही साडी नेसवू शकता. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर गुढीसाठी नक्कीच नवीन साडी घ्या, कारण गुढीच्या आशीर्वादानेच आपल्या घरामध्ये भरभराटी होत असते आणि या दिवसापासून आपलं वर्ष चांगलं सुख समृद्धीचं जावं म्हणून आपण काही वेगवेगळे संकल्प करत असतो. तर आपण एकदम मनाने प्रसन्न आणि उत्साहाने जर आपण या दिवसाची आणि सणाची सुरुवात केली तर आपलं वर्ष नेहमी सुख समृद्धीचं, आनंदाचं जाईल, कारण गुढी हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या गुढीला अशा प्रकारे छानशा रंगाची नवीन साडी नक्कीच नेसवा. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.